नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स दिशो दिशं यन्तं कैरा वेरीवापण वेरीणं मिच्छापणिहितं चित्तणं पापियोणं ततो करे। धम्मपदामधील हे चित्तवग्गो गाथा क्रमांक 42 हे पद आहे. याचा अर्थ एखादा शत्रू दुसऱ्या शत्रूचे जेवढे नुकसान करू शकतो किंवा एखादा वैरी दुसऱ्या वैऱ्याचा जेवढा घात करू शकतो त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त नुकसान चुकीच्या मार्गावर लागलेले आपले स्वतःचेच मन आपले करू शकते. या पदाचा संदेश खूप महत्वपूर्ण आहे. तथागत भगवान बुद्धांनी हे पद उपदेशलेले आहे. हे पद सांगते की जगातील कोणताही बाहेरील शत्रू आपला तितका घात करू शकत नाही जितका आपल्या मनातील वाईट विचार किंवा कमकुवत मनोबल आपला घात करते. म्हणूनच मनोबल वाढविण्यासाठी आणि मनाला चुकीच्या विचारांपासून बाजूला सारून योग्य धम्म मार्गावर लावणे आवश्यक आहे. आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच बुद्ध शासन टीव्ही इंडिया या धम्मेक यूट्यूब चॅनलवरील सर्व धम्म प्रेमींना, तसेच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, धम्म माता पिता आणि सर्व धम्म प्रेमींना मी माझी मंगलमैत्री प्रदान करतो. सर्वांना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणसाचे मनोबल लवकर खचते. कधी कधी आर्थिक संकट, कधी आजारपण, तर कधी प्रिय व्यक्तींकडून झालेला अपमान आपल्याला हताश करतो. पण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी 2500 वर्षापूर्वी मनावर विजय मिळवण्याचा आणि स्वतःचे बल वाढवण्याचा मार्ग सांगितलेला आहे. आजच्या या विशेष धम्मदेशनेमध्ये आपण अशा 10 विषयांवर चर्चा करणार आहोत जे तुमचे कोसळलेले मनोबल पुन्हा उभे करतील. सर्वात प्रथम आत्मदीपो भव, स्वतःचा प्रकाश स्वतः भाग. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे हे शेवटचे शब्द आजही तितकेच प्रभावी आहे.
आपण नेहमी मदतीसाठी इतरांकडे पाहतो आणि जेव्हा मदत मिळत नाही तेव्हा आपण कमकुवत होतो. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, स्वतःचा मार्ग स्वतः शोधा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुमच्यातील सुप्त शक्तीला ओळखा, तोच तुमचा खरा प्रकाश आहे. दुसरा विचार, अनित्यता. हेही दिवस जातील. धम्माचा मूळ सिद्धांत आहे, सर्व काही अनित्य आहे. जर सुख कायम टिकत नाही तर दुःख आणि संकट तरी कायम कसे टिकेल? सब्बे संखारा अनिच्चा. सर्व संस्कार बदलणारे आहेत. जेव्हा तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे तेव्हा शांतपणे स्वतःला सांगा, हे दिवसही निघून जातील. हा विचार तुम्हाला संकटात स्थिर राहण्याची शक्ती देतो. तिसरा विचार, मनावर ताबा. मनो पुब्बगमा धम्मा. मन सर्व गोष्टींच्या पुढे आहे. जर तुमचे मन खंबीर असेल तर बाहेरील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. मनोबल वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे मनातील नकारात्मक विचारांना बाहेर काढणे. जो आपल्या मनाचा राजा आहे तोच जगाचा विजेता आहे. चौथा विचार, वर्तमान क्षणात जगणे. आपले अर्धे मनोबल हे भूतकाळातील दुःख उगाळण्यात किंवा भविष्याची चिंता करण्यात संपते. तथागतांनी शिकवले की भविष्य आपल्या हातात नाही आणि भूतकाळ बदलता येत नाही. आपल्याकडे केवळ आजचा क्षण आहे. या क्षणात सजग राहून काम करणे हेच खऱ्या पराक्रमाचे लक्षण आहे. पाचवा विचार, क्षमा आणि सहनशीलता. खंती परम तपो तिखा. सहनशीलता हे सर्वात मोठे तप आहे. टीकाकारांना उत्तर देण्यात आपली शक्ती वाया घालवू नका. शांत राहून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हे खचलेल्या मनाला पुन्हा सावरण्याचे उत्तम औषध आहे. तुमचा संयम हीच तुमची सर्वात मोठी ढाल आहे. सहावा विचार, भीतीवर विजय. भीती ही केवळ एक कल्पना आहे. भगवान बुद्ध म्हणतात, ज्याने मृत्यूवर आणि भीतीवर विजय मिळवला त्याला विश्वातील कोणतीही अडचण अडवू शकणार नाही. संकट आले की पळण्यापेक्षा त्याचा सामना धैर्याने करा. धम्म तुम्हाला निर्भय व्हायला शिकवतो. सातवा विचार, स्वतःची तुलना करणे थांबवा. प्रत्येक फुलाच्या फुलण्याचा काळ वेगळा असतो. चंद्राचा प्रकाश आणि सूर्याचा प्रकाश यांची तुलना होऊ शकत नाही. जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखतो तेव्हा आपले मनोबल खचते. तुम्ही जसे आहात तसे अद्वितीय आहात. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या, स्पर्धेवर नाही. आठवा विचार, परिश्रमाचे मूल्य. अपमादेन संपादेथ. प्रमाद न करता सतत प्रयत्न करत रहा.
भगवान बुद्धांनी आळसाला सर्वात मोठा शत्रू मानले आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला कार्यात झुकून देता तेव्हा मनातील नैराश्य आपोआप निघून जाते. कष्टाशिवाय स्वतःचे बळ प्राप्त होत नाही. 9वा विचार, करुणा आणि मुदिता. 9, इतरांबद्दल करुणा बाळगा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे दुःख दूर करण्याचा विचार करता तेव्हा तुमचे स्वतःचे दुःख लहान वाटू लागते. मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सुख मानणे. यामुळे मनातील द्वेष संपतो आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरून जाते. खंबीर मनासाठी हे गुण अत्यंत आवश्यक आहे. हे 10 विचार केवळ ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहेत. स्वतःला कधीही हतबल समजू नका, कारण तुमच्या पाठीशी धम्माचे बळ आहे. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.